अभी हम पुलिस आयुक्त कार्यालय में है, जहां ज्येष्ठ नागरिकों के लिए एक मेड़ावा रखा गया है। तो क्या लगता है आपको कि ये जो मेड़ावा रखा गया है, इससे ज्येष्ठ नागरिकों के लिए आसानी हो रही है? उनके जो भी प्रॉब्लम्स थे, जो कि दब रहे थे, कहीं ना कहीं उनको कोई समस्याएं थी, अभी नागपुर पुलिस ने ये जो नया तरीका निकाला है, उनके प्रॉब्लम्स को सॉल्व करने का, क्या लगता है आपको? ये बड़ी अभिनंदनीय और स्वागतार्ह बात है कि ज्येष्ठ नागरिकों की शिकायतों को सुनने के लिए, सीनियर सिटीज़न के प्रॉब्लम समझने के लिए और जो ज्येष्ठ नागरिकों के पालन पोषण का एक कानून सरकार ने बनाया है, उसका लाभ लेने के लिए क्या कर सकते, इसलिए नागपुर के पुलिस आयुक्त साहब ने पहली बार सीनियर सिटीज़न का एक सम्मेलन यहाँ बुलाया है। आज के सम्मेलन में उन्होंने बहुत अच्छी एक व्यवस्था की है कि हर पुलिस स्टेशन के वाइज, पुलिस स्टेशन निहाय अलग अलग टेबल लगा दिए हैं कि जिस एरिया का कोई प्रॉब्लम सीनियर सिटीज़न का है, तो उस एरिया के टेबल पर वो अपना प्रॉब्लम सॉल्व करा सकता है। कोर्ट में जाकर, न्यायालय में जाकर समेट करना या अपने इसके लिए न्याय मांगना, उसके बजाय अगर हम दो पार्टी आपस में बैठ के चर्चा करके अगर समेट करवा लेते हैं किसी भी शिकायत का, एक अपन उसमें से पर्याय निकाल सकते हैं, तो सभी के लिए लाभदायक होता है। विशेष तौर पर सीनियर सिटीज़न जो रिटायर हो चुका है, जिसके लिए उसका कोई कमाई का साधन नहीं, ऐसा व्यक्ति कोर्ट में कई घंटों, कई महीनों, कई सालों तक अपनी केस लड़ नहीं सकता। उसके लिए जो खर्चा आता है, वकील लगाना पड़ता है, वो सुनवाई तक वो राह नहीं देख सकता। इसलिए ये बहुत अच्छा तरीका है कि एक टेबल पर न्याय देने की कोशिश की जाए। बहुत सारे ऐसे केसेस हैं जिसमें सीनियर सिटीज़न का शिकायत है कि उसमें पुलिस ने पैसे खा लिया है, एसडीओ ने पैसे खा लिया है, हमको न्याय नहीं दिया, हमारे बच्चों का अत्याचार जो हम पर हो रहा है वो दूर नहीं किया। उसके लिए भी यहाँ आमने सामने चर्चा होके पुलिस कार्यालय से, पुलिस आयुक्त कार्यालय से संबंधित अधिकारियों के साथ उसकी बातचीत करा के निपटारा करने की कोशिश हो रही है। ये बहुत अच्छी बात है। महाराष्ट्र पुलिस स्थापना दिवस के उपलक्ष्य में इन्होंने ये जो रेजिंग डे के अवसर पर ये जो सीनियर सिटीज़न की शिकायतें सुन के उन पर न्याय देने का काम पुलिस आयुक्त साहब ने किया है। ये बहुत अच्छा काम है। पुलिस, नागपुर पुलिस डिपार्टमेंट का भरोसा से इस संदर्भ में इतना अच्छा उन्होंने सम्मेलन लिया, ये भी अभिनंदनीय बात है, स्वागतार्ह है। हर जिले में ये कार्यक्रम हो जिससे सीनियर सिटीज़न को राहत मिल सके, उनको न्याय मिल सके, ऐसा मैं महाराष्ट्र पुलिस के जो संचालक, महाराष्ट्र के संचालक पुलिस जो हैं, उनसे अपील करना चाहूँगा कि वो हर जिला अधिकारी को, उनके एसपी को ये ऐसी सूचना भेजें की वहाँ सीनियर सिटीजन की शिकायत। त्यावेळेला मतदार याद्या तयार करणं आणि इलेक्शनचं काम हे सगळं झालं, मध्ये त्यामध्ये 3-4 महिने गेले आणि मग आपल्याला जसं सांगितलं गेलं की पोलीस रेजिंग डे, पोलीस स्थापना दिवस आमचा 2 जानेवारीला असतो आणि त्या निमित्ताने आम्ही आठवडाभर अशाच प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो आणि या सप्ताहामध्ये हा कार्यक्रम आज या ठिकाणी होतो आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। आज सकाळी अशाच प्रकारचा एक छोटासा म्हणजे पाल्य आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणण्याचा एक कार्यक्रम फार सुंदर असा आयोजित केलेला होता। विशेषली आणि क्वचित वापरायची आहे, पण ती एकदा वापरली तर त्याचा धाक तयार होईल। ते म्हणजे जर समन्स वॉरंटला समोरची मंडळी दाद देत नसेल तर त्यांना 1 महिन्यापर्यंत कैदेत ठेवता येईल। इतक्या भरीव पॉवर्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। यामध्ये अपील आपण भेटू, परंतु इथे जास्त लोक बसू शकत नाही म्हणून छोटी संख्यामध्ये आपण आलेले आहे
परंतु आमचा हेतू चांगला आहे आणि याच्यासाठी आम्हाला असं वाटलं की आमची टीमने जे निर्णय घेतला की आपण जे याच्याशी निगडीत आहे, या विषयाशी जे निगडीत लोक आहेत त्यांनाही आपण बोलू. त्यामुळे आपण ॲडव्होकेट श्री गुप्ता आपले सोबत आहेत, जे फॅमिली कोर्टावर मोठे प्रमाणात काम करून राहिलेले आहेत. तसेच आपले जे SDOs आहे या शहरामध्ये आम्ही पाहतो, याचे अगोदर आम्ही कधी असे पाहिलेले नाही. प्रकरण येतात 2007 पासून मला वाटतं एक कायदा आहे आणि ह्या कायद्यामध्ये काय काय चालतो हे विषय गंभीर आहे, जे जे याच्यात कव्हर करण्यात आलेले, परंतु त्याचा फायदा पोहोचत नव्हता असं होतं. परंतु इथे आल्यानंतर मी पाहतोय आपले इकडचे जे SDOs आहे आणि इतर जे संस्था याच्याशी निगडीत आहे फार ॲक्टिव्ह आहे. त्याबद्दल मी आपले ॲडव्होकेट गुप्ता साहेबांच्या आणि बागले साहेबांच्या खूप खूप धन्यवाद करतो की आपण इंटरेस्ट घेत आहे आणि आपली जे सिनियर सिटीजन्स आहे ते वल्नरेबल आहे असा कायद्यामध्ये पण सांगण्यात आलेलं आहे. आणि कायद्यामध्ये जे तरतूद आहे ते तरतूद ही आपण जर सगळी वाचली तर त्याच्यात तुम्हाला कसे आपण सेफ ठेवू शकतोय, करू शकतोय, त्याच्यासाठी आमचे सगळे लोक काम करत आहे. ज्यावेळेस मी भरोसा सेलमध्ये गेलो होतो तिथे आणि त्याच्या अगोदरही आमची चर्चा झाली होती की तिथे सिनियर सिटीजन्स नाही आमच्या सोबत. ते आज जसे एक आपले सिनियर सिटीजन आहे, मला तुमच्याशी विनंती करायची आहे की अजून तुमच्याकडे जर वेळ असतो, काढावा लागतो, मग तुम्ही वेळ काढा आणि आमचे भरोसा सेलला जा, 2-4 तास तिथे द्या आणि त्यांच्याशी बोला. जर कुठलेही सिनियर सिटीजन्सचे काय इश्यूज असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात, समजू शकतात आणि आम्हाला सांगू शकतात, जेणेकरून आम्ही त्याच्यावर तातडीने काम करू शकू. भरोसे आपले संस्था आहे इथे आणि आपण नेहमी भेटतात आणि त्याच्यात तुमचे काही मुद्दे जे आहेत ते डिस्कशनमध्ये येतात आणि आम्ही आमच्या वतीने त्याचे निवारण कसे करू शकतोय ते नेहमी आम्ही करतो. आणि मला जवळपास मी अशोक तेजीराम चंदनकर, राहणार न्यू अमरनगर, प्लॉट नंबर 108, पोलीस स्टेशन हुडकेश्वर. आणि माझ्या घरी माझा मोठा मुलगा आणि माझी मोठी सून हे मला प्रॉपर्टीबद्दल खूप त्रास देत आहे आणि मला माझी एन्जिओप्लास्टी झाली, अल्सरेटिव्ह कोलाइट्स आहे, पोटाचा आजार आहे, कमरेचा मानेचा स्पॉन्डिलोसिस आहे. या आजारासाठी मला 20,000 ते 25,000 रुपये महिन्याला लागतात. 6 वर्षापासून 8 वर्षापासून माझ्याकडे 10 लाख रुपये कर्ज झालं. मी घर गहाण ठेवलेलं आहे आणि ते घर वरचे खाली करत नाही. उलट तुम्ही कंप्लेंट केली तर मुलगा व्हीलचेअर घेऊन अंगावर मारायला येतो. त्याने आईच्या अंगावर हात उचलला आहे आणि लहान भावाला पण मारला आहे. आणि मला एक मुलगी, 2 मुलं आणि आम्ही आईवडील असे. तर हां, तर मला माझं घर वरचं यांनी खाली करून द्यावं. वर याचा जो ताबा आहे तिथे त्यांनी खाली करून द्यावं आणि कुठेही आपला संसार थाटावा. घर विकल्यावर त्याचा जो हक्क बनते, जो त्याच्या हिस्सात येईल तो मी त्याला द्यायला तयार आहे, अशी मी हमी देत आहे. कई ज्येष्ठ नागरिकों का कहना है कि जो काम नागपुर पुलिस कर रही है वो बहुत अच्छा है, क्योंकि एक बात के बाद अगर कोई इंसान रिटायर हो जाता है या फिर उसका कोई मानधान नहीं होता तो उनको परेशानियां होती है, या फिर कोई बच्चा उनके पिता को, माता को पालन पोषण नहीं करता, तो सीनियर सिटीजन के लिए ये एक बहुत ही गंभीर बात होती है. कैमरा पर्सन मोहड़ के साथ पूजा एरगुड़ी की रिपोर्ट, नागपुर से.